आज आपण ग्लुकोनिओजेनेसिस आपण पाहणार आहे. ग्लुकोनिओजेनेसिस हा पुढचा पाथवे आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणती मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होते आणि त्यामुळे आपल्या शरीराला काय फायदा होतो हे आपण पाहूया. सो ग्लुकोनिओजेनेसिस याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंपाऊंड पासून ग्लुकोज किंवा ग्लायकोजेनचं फॉर्मेशन होतं. ओके, ग्लुकोज किंवा ग्लायकोजेन तयार होतं कार्बोहायड्रेट कंपाऊंड्स पासून. याला म्हणतात ग्लुकोनिओजेनेसिस. याच्यामध्ये मेजर सबस्ट्रेट कोणते वापरले जातात किंवा प्रिकर्सर कोणते वापरले जातात तर लॅक्टेट असतं एक, दुसरं पायरुवेट असतं, ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड्स असतात, प्रोपिओनेट असतं आणि ग्लिसरॉल असतं. सबस्ट्रेट म्हणजे काय तर ज्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळत असतं, ज्याच्यावर दुसऱ्या केमिकलची रिॲक्शन होऊन आपल्याला प्रॉडक्ट मिळत असतं त्याला सबस्ट्रेट म्हणतात. आणि प्रिकर्सर म्हणजे प्रॉडक्टच्या आधीचा जो कंपाऊंड असतो त्याला प्रिकर्सर म्हणतात. त्या प्रिकर्सरपासून फायनल प्रॉडक्ट तयार होत असतो. ओके, तर ह्या ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये म्हणजे फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज किंवा ग्लायकोजेन याच्या फॉर्मेशनमध्ये प्रिकर्सर किंवा सबस्ट्रेट कोणते आहेत तर लॅक्टेट, पायरुवेट, ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड, प्रोपिओनेट आणि ग्लिसरॉल. ओके, लोकेशन काय ग्लुकोनिओजेनेसिसचं लोकेशन काय म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस कुठे होतं तर मेनली सिस्टोसोलमध्ये होतं हे. आणि काही प्रिकर्सर जे आहेत ते मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात. ग्लुकोनिओजेनेसिस साधारणपणे लिव्हरमध्ये होतं. 1 किलो ग्लुकोज रोज तयार होतं आपल्या लिव्हरमध्ये. ओके, आणि किडनी मॅट्रिक्समध्ये सुद्धा ग्लुकोज तयार होतं. लिव्हरची कॅपॅसिटी 1 किलोची आहे. एका दिवसामध्ये 1 किलो ग्लुकोज तयार होतं लिव्हरमध्ये. तर याच्या 1/10 कॅपॅसिटी आहे किडनीची, किडनी मॅट्रिक्समध्ये. तर 1/10 म्हणजे किती झालं, 1 किलोच्या 1/10 म्हणजे 100 ग्रॅम है ना. 1000 ग्रॅमला भागिले 10,000 केले तर 100 ग्रॅम येईल है ना. तर 100 ग्रॅम ग्लुकोज दररोज किडनीमध्ये बनतं आणि 1 किलो ग्लुकोज दररोज आपल्या लिव्हरमध्ये बनत असतं बाय द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. ठीक आहे. नाव ग्लुकोनिओजेनेसिसचं इम्पॉर्टन्स, महत्त्व. ग्लुकोज की पोझिशनचं केमिकल आहे आपल्या शरीरामध्ये. मेटाबॉलिझम जे आहे ते 100% ग्लुकोजवरती अवलंबून असतं आणि याचा कंटिन्युअस सप्लाय हा अत्यंत इसेन्शियल असतो बॉडीला. बॉडीचं फंक्शन ग्लुकोज शिवाय होऊ शकत नाही. म्हणून आपण जर समजा अशक्तपणा आपल्याला आला किंवा चक्कर आला तर आपण लगेच साखर खातो. कारण काय तर साखर हे रेडीमेड फूड आहे, त्याला पचवावं लागत नाही. त्यापासून डायरेक्ट उष्णता मिळते आपल्या शरीराला आणि उष्णता मिळाल्यामुळे आपलं शरीर चालतं. तर ग्लुकोज हे मेटाबॉलिझममध्ये ग्लुकोजची एकदम की पोझिशन आहे. याचा कंटिन्युअस सप्लाय आपल्या बॉडीला आवश्यक असतो. आपल्या बॉडीचं फंक्शनिंग ग्लुकोज शिवाय होऊ शकत नाही. कंटिन्युअस सप्लाय ग्लुकोजचा असल्याशिवाय आपली बॉडी जी आहे ती काम करू शकत नाही. ठीक आहे. तर बघा आपण पाहूया याचे ग्लुकोनिओजेनेसिसचं पहिलं ॲप्लिकेशन, ब्रेन आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्येच ब्रेन येतो आणि ब्रेनपासून निघणाऱ्या सगळ्या नर्व्स पण येतात, स्पायनल कॉर्डपासून निघणाऱ्या सगळ्या नर्व्स पण येतात. नंतर इरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स, नंतर टेस्टीज, किडनीज, मेड्युला हे ग्लुकोजवरती डिपेंडंट असतात. यांना कायमस्वरूपी कंटिन्युअस सप्लाय ग्लुकोजचा लागतो. कारण ग्लुकोजपासून ते एनर्जी निर्माण करत असतात आणि ती एनर्जी निर्माण झाल्यावरती त्यांचं काम चालत असतं. विदाऊट एनर्जी त्यांचं काम चालत नाही. कंटिन्युअस ब्रेनचं फंक्शनिंग, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं फंक्शनिंग, इरिथ्रोसाइट्स म्हणजे RBCचं फंक्शनिंग, टेस्टीज, किडनीज, मेडुलाचं फंक्शनिंग हे कंटिन्युअस सप्लाय ग्लुकोजचा त्यांना लागतो आणि त्यापासून त्यांना कंटिन्युअस सप्लाय एनर्जीचा मिळतो. ह्युमन ब्रेनला एकट्याला साधारणपणे 120 ग्रॅम ग्लुकोज एका दिवसाला लागतो. बघा म्हणजे 10% पेक्षा जास्त है ना. 12% ग्लुकोज रोज लागतं ब्रेनला. याच्यामध्ये 160 ग्रॅम जे
ते पूर्ण बॉडीला लागतं. 160 ग्रॅम जे आहे ते पूर्ण बॉडीला लागतं. सो ग्लुकोज हा एनर्जी सप्लायचा ओनली सोर्स आहे. स्केलेटल मसल्स, अनएरोबिक कंडिशनमध्ये स्केलेटल मसल्सला एनर्जी निर्माण करण्याचा ग्लुकोज हा ओनली सोर्स आहे. फक्त ग्लुकोजपासून एनर्जी मिळू शकते. अनएरोबिक कंडिशनमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही अशा कंडिशनमध्ये. ओके, विदाऊट ऑक्सिजन जर समजा आपल्याला एनर्जी निर्माण करावी लागत असेल तर ग्लुकोजपासूनच ती तयार करता येऊ शकते. तर हे स्केलेटल मसलमध्ये फार इम्पॉर्टंट हे आहे ना. फास्टिंगमध्ये सुद्धा एका दिवसापेक्षा जास्त जर समजा आपण उपवास केला तर ग्लुकोनिओजेनेसिस अत्यंत निकडीचं असतं आणि ते ग्लुकोनिओजेनेसिस झालंच पाहिजे. आपल्या बॉडीची जी बेसल रिक्वायरमेंट आहे ग्लुकोजची आणि इंटरमिडिएट सिट्रिक ॲसिड सायकल मेंटेन करण्यासाठी हे ग्लुकोनिओजेनेसिस अत्यंत आवश्यक होऊन जातं. म्हणजे ह्युमनच्या सर्व्हायवलसाठी आणि दुसऱ्या ॲनिमल्सच्या पण सर्व्हायवलसाठी उपवासाच्या काळामध्ये ग्लुकोनिओजेनेसिस आपल्या बॉडीमध्ये होणं अत्यंत आवश्यक असतं. त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. काही मेटाबोलाइट्स जे आहेत ते टिश्यूमध्ये तयार होतात किंवा ब्लडमध्ये सुद्धा अकोम्युलेट होतात, म्हणजे गोळा होतात. फॉर एक्झाम्पल लॅक्टेट, ग्लिसरॉल, नंतर प्रोपिओनेट वगैरे. आणि ग्लुकोनिओजेनेसिस जे ब्लडमधून त्यांना इफेक्टिव्हली क्लिअर करतं. ओके, आणि मग त्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. आता ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये कोणत्या रिॲक्शन होतात ते आपण पाहू. तर ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये ग्लायकोलिसिसचा रिझर्व्ह पाथवे हा. ओके, रिझर्व्ह पाथवे जो आहे ग्लायकोलिसिसचा तो सेम ग्लुकोनिओजेनेसिस सारखाच आहे. कम्प्लीट रिव्हर्सल नाही आहे ग्लायकोलिसिसचा, पण जवळपास सेम आहे. ओके, साधारणपणे 10 पैकी 3 रिॲक्शन ज्या आहे ग्लायकोलिसिसच्या ह्या इररिव्हर्सिबल आहे, म्हणजे त्या रिव्हर्स होऊ शकत नाही. आणि 7 रिॲक्शन ज्या आहे त्या कॉमन आहे ग्लायकोलिसिससाठी आणि ग्लुकोनिओजेनेसिससाठी कॉमन आहेत. त्या 7 रिॲक्शन. ओके, 3 ज्या इररिव्हर्सिबल स्टेप्स आहेत ग्लायकोलिसिसच्या त्या एन्झाईम्स त्याच्यामध्ये कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी दाखवतात. कोणते एन्झाईम्स तर हेक्झोकायनेज, नंतर फॉस्फोफ्रुक्टोकायनेज, नंतर पायरुवेट कायनेज, हे एन्झाईम्स त्याच्यामध्ये कॅटॅलिस्टिक ॲक्टिव्हिटी दाखवतात. 3 स्टेजेस ज्या आहेत त्या बायपास केल्या जातात अल्टरनेटिव्ह एन्झाईम्समुळे. ओके, आणि त्या ग्लुकोनिओजेनेसिसच्या स्पेसिफिक रिॲक्शन्स आहेत. बाकी सगळ्या ग्लायकोलिसिसच्याच रिॲक्शन आहे. ग्लायकोलिसिसच्या रिॲक्शन आहे बाकीच्या सगळ्या. फक्त या 3 स्टेजेस ज्या आहेत त्या स्पेसिफिक आहे ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये. आता त्यातली पहिली पाहू आपण, कन्व्हर्शन ऑफ पायरुवेट टू फॉस्फोइनोल पायरुवेट. म्हणजे पायरुवेटचं रूपांतर फॉस्फोइनोल पायरुवेटमध्ये होतं. ओके, हे 2 स्टेपमध्ये होतं. पायरुवेट कार्बोक्झिलेज हे एक बायोटिन डिपेंडंट मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम आहे. पायरुवेट कार्बोक्झिलेज मायटोकॉन्ड्रियामध्ये हे एन्झाईम सापडतं आणि हे एन्झाईम बायोटिनवरती डिपेंड असतं. हे काय करतं, पायरुवेटचं रूपांतर ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये करतं. त्याच्यामध्ये ATP प्रेझेंट असतात तिथे आणि CO2 पण प्रेझेंट असतात. या ATP आणि CO2च्या प्रेझेंटमध्ये पायरुवेट कार्बोक्झिलेज पायरुवेटचं रूपांतर ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये करत असतं. ठीक आहे, हे जे एन्झाईम आहे हे ग्लायकोनिओजेनेसिस रेग्युलेट करतं आणि ॲसिटिल कोएला पण त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी हे एन्झाईम लागतं. नंतर ऑक्झॅलो ॲसिटेट जे हे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये सिंथेसाइज झालेलं असतं आणि त्याला सिस्टोसोलमध्ये ट्रान्सपोर्ट करून नेलं जातं. ओके, तर सिस्टोसोलमध्ये का बरं, तर ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये त्याचा उपयोग असतो म्हणून त्याला सिस्टोसोलमध्ये ट्रान्सपोर्ट करून नेलं जातं.
आणि तिथे मग तो रेस्ट ऑफ पाथवे जो आहे तो तिथे सिस्टोसोलमध्ये कम्प्लीट होतो. मेम्ब्रेन इम्परमिएबिलिटी असल्यामुळे ऑक्झॅलोएसिटेट हे मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर डिफ्यूज आउट होऊ शकत नाही. ओके, म्हणून त्याचं माल्टेटमध्ये रूपांतर केलं जातं आणि मग त्याला सिस्टोसोलमध्ये घेऊन गेलं जातं, म्हणजे सिस्टोसोलमध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो त्याचा. सिस्टोसोल ऑक्झॅलोएसिटेट जे ते तिथे मग सिस्टोसोलमध्ये ऑक्झॅलोएसिटेट मग रिजनरेशन होतं, ऑक्झॅलोएसिटेट बनतं. रिव्हर्सिबल कन्व्हर्सेशन जे आहे ऑक्झॅलोएसिटेट आणि मॅलेटचं, याच्यामध्ये मॅलेट डिहायड्रोजनेज हा कॅटलिस्ट असतो आणि एन्झाईम प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये दोघंही ठिकाणी, मायटोकॉन्ड्रियामध्ये पण आणि सिस्टोसोलमध्ये पण. ओके, सिस्टोसोलमध्ये फॉस्फोफिनॉल पायरुवेट कार्बोक्सिनेज हे जे एन्झाईम आहे हे ऑक्झॅलोएसिटेटला फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये कन्वर्ट करतं. GTP नंतर ITP यांचा वापर ह्या रिॲक्शनमध्ये होतो आणि CO2 पण वापर केला जातो. तो कार्बोक्सिलेज ह्या एन्झाईममुळे फिक्स केलेला असतो. तर तिथे CO2 लिबरेट होतो, म्हणजे बाहेर पडतो. पायरुवेटचं फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये रूपांतर करण्यासाठी 2 ATP इक्विव्हॅलंट ह्या वापरल्या जातात आणि ग्लायकोलिसिसमध्ये मात्र याच्या उलट फक्त एकच ATP वापरले जाते. ओके, या रिॲक्शनसाठी फक्त एक ATP ही लिबरेट होते. नाव सेकंड स्टेप, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेटचं रूपांतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये होतं. या सेकंड स्टेपमध्ये फॉस्फोइनॉल पायरुवेट याची रिव्हर्सिबल रिॲक्शन होतो ग्लायकोलिसिसमध्ये. जोपर्यंत फ्रुक्टेज 1,6 बायोफॉस्फेट प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत रिव्हर्सिबल रिॲक्शन चालू असते. फ्रुक्टोज 1,6 बायोफॉस्फेट कन्व्हर्ट्स करतं एन्झाईम, हे एन्झाईम कन्व्हर्ट करतं फ्रुक्टोज 1,6 बायोफॉस्फेटला फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. ओके, हे जे एन्झाईम्स आहे याला Mg2+ आयन्स लागतात. फ्रुक्टोज 1,6 बायोफॉस्फेट हे स्मूथ मसलमध्ये फक्त ॲब्सेंट असतात आणि हार्ट मसल्समध्ये पण ॲब्सेंट असतात. हे एन्झाईम सुद्धा ग्लायकोनिओजेनेसिस रेग्युलेटरी एन्झाईम आहे. ओके, ग्लायकोनिओजेनेसिस रेग्युलेट करतं हे एन्झाईम. कोणतं एन्झाईम? फ्रुक्टोज 1,6 बायोफॉस्फेटेज. ओके, हे फ्रुक्टोज 1,6 बायोफॉस्फेटेज जे आहे ते फ्रुक्टोज 1,6 बायोफॉस्फेटेजला फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये रूपांतर करत असतं. ठीक आहे, सो फ्रुक्टोज 1,6 बायोफॉस्फेटेज हे एन्झाईम ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये सुद्धा लागतं. नाव ग्लुकोज 6 फॉस्फेटेज किंवा ग्लुकोज 6 फॉस्फेटचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करायचं, ही तिसरी स्टेज आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेटेज कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी दाखवते आणि त्याच्यामुळे ग्लुकोज 6 फॉस्फेटेटचं ग्लुकोजमध्ये रूपांतर केलं जातं. हे एन्झाईम असलं तरी किंवा एन्झाईम नसलं तरी टिश्यूमध्ये याचं कन्व्हर्शन होतं आणि ग्लुकोज तयार केलं जातं आणि ते ग्लुकोज ब्लडमध्ये जातं. ओके, एन्झाईम टिश्यूमध्ये आहे की नाही त्याच्यावरून तो टिश्यू ग्लुकोजला ब्लडला ग्लुकोज देऊ शकतो की नाही हे ठरत असतं. ओके, द प्रेझेन्स ऑर absence ऑफ दिस एन्झाईम इन अ टिश्यू डिटरमाइन्स वेअर द टिश्यू इज केपेबल ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग ग्लुकोज टू द ब्लड ऑर नॉट. म्हणजे टिश्यूमध्ये हे एन्झाईम आहे किंवा नाही त्याच्यावरून तो टिश्यू ब्लडला ग्लुकोज देऊ शकतो की नाही हे ठरतं. आलं लक्षात? तर हे मोस्टली लिव्हरमध्ये आणि किडनीमध्ये प्रेझेंट असतं. फक्त मसलमध्ये, ब्रेनमध्ये आणि अडिपोज टिश्यूमध्ये हे एन्झाईम ॲब्सेंट असतं. ओव्हरऑल समरी जर आपण बघितली ग्लुकोनिओजेनेसिसची
पायरुवेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी. तर ती समरी म्हणजे अशी आहे, 2 पायरुवेट प्लस 4 ATP प्लस 2 GTP प्लस 2 NADH प्लस 2 H प्लस 6 H2O या सगळ्यांचं रूपांतर होतं ग्लुकोजमध्ये मेनली. प्लस त्याच्यामध्ये 2 NAD प्लस आयन्स येतात, 4 ADP आयन्स येतात, 2 GDP आयन्स येतात, GDP येतात, नंतर 6 PI येतात आणि 6 H प्लस आयन्स येतात. ठीक आहे. सो ही एका लाईनमध्ये ग्लुकोनिओजेनेसिसची शॉर्ट रिॲक्शन. नाव ग्लुकोनिओजेनेसिस नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंडमध्ये कसं होतं, तर त्याच्या आता स्टेप आपल्याला पुढे दिलेल्या आहेत. ओके, 5 स्टेप आहेत ह्या. त्या 5 स्टेप आपण पाहूया. नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंडमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस कसं होतं. कार्बोहायड्रेट व्यतिरिक्त कंपाऊंड जे असतात त्यांच्यामध्ये पण ग्लुकोनिओजेनेसिस होतं. ते कसं होतं, तर पहिल्या स्टेपमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस अमिनो ॲसिड पासून कसं काय होतं ते पाहूया आपण. अमिनो ॲसिड लेसिथिन वगैरे जे असतात प्रोटीन्सचे बिल्डिंग ब्लॉक म्हणजे अमिनो ॲसिड. तर त्या अमिनो ॲसिडमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस कसं होतं ते पाहूया. पहिल्यांदा कार्बन स्केलेटन जे ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिडमध्ये फक्त लुसीन आणि लायसिन सोडून बाकीच्या सगळ्यांमध्ये याच्यापासून पायरुवेट बनतं किंवा त्याचे इंटरमिडिएट बनतात. सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये हे इंटरमिडिएट बनतात किंवा पायरुवेट बनतं आणि त्याच्यानंतर मग ग्लुकोजचं सिंथेसिस केलं जातं. ही झाली पहिली स्टेप. नंतर दुसरी स्टेप, ग्लुकोनिओजेनेसिस ग्लिसरॉलपासून करायचं. ग्लिसरॉल हे मोस्टली आदिपोस टिश्यूमध्ये असतं. हायड्रोलिसिस फॅटचं हायड्रोलिसिस झालं की त्या आदिपोस टिश्यूमध्ये ग्लिसरॉल लिबरेट होतं. ट्राय ॲसिल ग्लिसरॉल्स याला म्हणतात. ओके, तर याच्यामध्ये एन्झाईम असतं एक ग्लिसरोकायनेज म्हणून. हे लिव्हरमध्ये सापडतं, किडनीमध्ये सापडतं, आदिपोस टिश्यूमध्ये मात्र नसतं. हे एन्झाईम काय करतं, ग्लिसरॉलला ॲक्टिवेट करतं आणि त्याच्यापासून ग्लिसरॉल 3 फॉस्फेट बनतात, ग्लिसरॉल 3 फॉस्फेट. मग हे जे ग्लिसरॉल 3 फॉस्फेट आहे याचं कन्व्हर्टेड डायहायड्रॉक्झी ॲसिटोनमध्ये होतं, डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेट. ओके, कशामुळे होतं हे कन्व्हर्शन, तर बाय द ॲक्शन ऑफ कॅटालिटिक ॲक्शन ऑफ ग्लिसरॉल 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. ग्लिसरॉल 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज नावाचं एन्झाईम्स, याच्यामुळे ग्लिसरॉल 3 फॉस्फेटचं रूपांतर डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेटमध्ये होत असतं. ठीक आहे. नाव डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेट जे ते ग्लायकोलिसिसचं इंटरमिजिएट आहे. ओके, मग पुढची रिॲक्शन जी आहे ग्लायकोलिसिसमध्ये जशी आहे तशी सेम येते. त्यामुळे 3 फॉस्फेट डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेट हे इझिली ग्लुकोज प्रोडक्शनमध्ये मग आपल्याला वापरता येऊ शकतं. म्हणजे त्याच्यापासून इझिली ग्लुकोज बनतं मग पुढे ग्लायकोलिसिसच्या रिॲक्शन्सप्रमाणे. ठीक आहे. नाव तिसरी स्टेप कोणती, ग्लुकोनिओजेनेसिस हे प्रोपिओनेटपासून तयार करायचं. ओके, प्रोपिओनेटमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस कसं होतं ते या तिसऱ्या स्टेपमध्ये आहे. तर ऑक्सिडेशन ऑड चेन ॲसिडचं ऑक्सिडेशन होतं. ऑड चेन फॅटी ॲसिड्स म्हणजे काय, ऑड चेन म्हणजे इव्हन जी नाही आहे ती ऑड, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, इव्हन म्हणजे समसंख्या आणि ऑड म्हणजे विषम संख्या. तर विषम संख्येचे चेन असलेले जे फॅटी ॲसिड्स आहे त्यांचं ऑक्सिडेशन होतं आणि ब्रेकडाऊन होतं. काही अमिनो ॲसिड्सचं ब्रेकडाऊन होतं. फॉर एक्झाम्पल मिथिओनिन, नंतर आयसोल्युसिन या अमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून 3 कार्बोनिल प्रोपिओनिल COA तयार होतात. ओके, हे प्रोपिओनिल COA कार्बोक्सिलेज जे ते ATPच्या प्रेझेन्समध्ये आणि बायोटिनच्या प्रेझेन्समध्ये ॲक्टिव्हिटी दाखवतात आणि याचं कन्व्हर्शन मग मिथिल मॅलोनिल COA मध्ये होतं. हे मिथिल मॅलोनिल COA
चं कन्व्हर्शन मग नंतर सक्सिनिल CoA मध्ये होतं. ह्या रिॲक्शन मध्ये प्रेझेन्स असतो B12 कोएन्झाईम. ओके, नंतर सक्सिनिल CoA हे प्रोपिओनिल CoA पासून तयार होतं आणि मग हे ग्लुकोजिनिओजेनेसिस मध्ये जातं सिट्रिक सायकलच्या नुसार. ठीक आहे, सो ही आहे तिसरी प्रोसेस. नाव चौथी स्टेज किंवा चौथा टाईप, लॅक्टेट पासून ग्लुकोनिओजेनेसिस कसं होतं याला कोरी सायकल असं म्हणतात. CORI, कोरी सायकल. लॅक्टेट पासून ग्लुकोनिओजेनेसिस होण्याच्या पद्धतीला कोरी सायकल असं म्हणतात. लॅक्टेट हे कशामुळे तयार होतं? ऍक्टिव्ह स्केलेटल मसल याच्यामध्ये लॅक्टेट तयार झालेलं असतं. ओके, हा मेजर प्रिकर्सर आहे ग्लुकोनिओजेनेसिसचा लॅक्टेट. अनएरोबिक कंडिशनमध्ये पायरुवेट जे ते रिड्यूस होतं आणि लॅक्टेट तयार होतं. याच्यामध्ये एन्झाईम ऍक्टिव्हिटी कोणाची असते? लॅक्टेट डिहायड्रोजनेसची एन्झाईम ऍक्टिव्हिटी असते, LDH. ही रिॲक्शन इथे दाखवली आहे बघा, पायरुवेट प्लस NADH प्लस H+. याच्यामध्ये एन्झाईम ऍक्टिव्हिटी आहे LDH ची, म्हणजे लॅक्टेट डिहायड्रोजनेसची. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ही. याच्यापासून तयार होतं लॅक्टेट प्लस NAD+. आलं लक्षात? सो लॅक्टेट हे ग्लायकोलिसिसचं डेड एंड आहे. लॅक्टेट पासून पुढे काहीही तयार होत नाही. लॅक्टेट इज द लास्ट प्रॉडक्ट, त्याच्या पुढे काही तयार होत नाही. डेड एंड आहे. डेड एंड म्हणजे त्याच्या पुढे जायला काही कुठे जागाच नाही आहे. म्हणून याचं कन्व्हर्शन जे ते पायरुवेट मध्ये होणं आवश्यक असतं. ओके, फर्दर मेटाबॉलिझम होण्यासाठी याचं कन्व्हर्शन पायरुवेट मध्ये होणं आवश्यक असतं. नाहीतर मग लॅक्टेटचं डेड एंड असल्यावर लॅक्टेटच्या पुढे त्याची काहीही रिॲक्शन होऊ शकत नाही लॅक्टेटची. तर लॅक्टेट प्रोडक्शनचा हाच मुख्य हेतू आहे की NADH तयार व्हावं. ओके, त्यामुळे ग्लायकोलिसिस प्रोसिड्स होतं आणि त्याच्यामध्ये अनइंटरप्टेड स्केलेटल मसल्समध्ये ग्लायकोलिसिसचं प्रोडक्शन त्याच्यामध्ये होत असतं. ग्लायकोलिसिस काहीही अडथळा न येता चालू राहावं याच्यासाठी लॅक्टेट प्रोडक्शन स्केलेटल मसलमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट असतं. त्या लॅक्टेटमुळे NADH रिजनरेट होत असतं आणि NADH रिजनरेट झाल्यामुळे ग्लायकोलिसिस हे काहीही अडथळा न येता पार पाडलं जाऊ शकतं. ओके, नाव लॅक्टेट किंवा पायरुवेट हे मसल्समध्ये असतात आणि याचा उपयोग आपल्याला ग्लुकोजच्या सिंथेसिससाठी करता येऊ शकत नाही. ओके, कारण याच्यामध्ये की एन्झाईम जे आहे, कोणतं एन्झाईम? ग्लुकोनिओजेनेसिस साठी लागणारं ग्लुकोज 6 फॉस्फेटेस आणि फ्रुक्टोज 1,6 डिसफॉस्फेटेस हे याच्यामध्ये अब्सेंट असतं. म्हणून मसलमध्ये प्रोड्यूस झालेलं लॅक्टेट पायरुवेट याचं रूपांतर किंवा याचा उपयोग ग्लुकोजच्या सिंथेसिससाठी केला जाऊ शकत नाही. ठीक आहे, नाव प्लाझ्मा मेम्ब्रेन हे लॅक्टेटला फ्रीली परमिएबल असतं. लॅक्टेट त्याच्यापासून आतमध्ये जाऊ शकतं किंवा बाहेर येऊ शकतं आणि हेच लॅक्टेट कॅरीड करून जातं स्केलेटल मसलमधून. ब्लडमधून ते जातं आणि ते ब्लडमधून लिव्हरला दिलं जातं. ओके, मग लिव्हरमध्ये याचं ऑक्सिडेशन होतं आणि पायरुवेट तयार होतं. हे जे अशा रीतीने तयार झालेलं पायरुवेट आहे याचं कन्व्हर्शन मग नंतर ग्लुकोजमध्ये होतं बाय मीन्स ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. आणि मग ते ग्लुकोज जे आहे ते परत स्केलेटल मसलला दिलं जातं आणि त्याच्यामुळे स्केलेटल मसलची ऍक्टिव्हिटी होते. हे जे सायकल आहे याच्यामध्ये ग्लुकोजचं सिंथेसिस इन्व्हॉल्व्ह आहे. ओके, इन लिव्हरमध्ये सिंथेसिस ऑफ ग्लुकोज याच्यामध्ये होतं या सायकलमध्ये. स्केलेटल मसलमधून लॅक्टेट आणि त्याचा रियूज होतो ग्लुकोज तयार करण्यासाठी. अशा रीतीने
मसल्सला एनर्जी मिळते, म्हणून याला कोरी सायकल असं म्हटलेलं आहे. ओके. स्केलेटल मसल लॅक्टेट पासून ग्लुकोजचं सिंथेसिस करायचं लिव्हरमध्ये आणि त्या ग्लुकोजचा परत वापर करायचा मसल्सच्या एनर्जीसाठी. ओके. याच्यामुळे याला कोरी सायकल असं नाव पडलेलं आहे. नाव 5वी स्टेप ग्लुकोज ॲनिलिन सायकल. इथे कंटिन्युअस ट्रान्सपोर्ट आहे अमिनो ॲसिडचा मसल टू लिव्हर. ओके. याच्यामुळे स्टार्व्हेशनमध्ये हे प्रिडॉमिनंटली दिसतं आपल्याला. स्टार्व्हेशन म्हणजे उपवास करत असतानाची स्थिती. याच्यामध्ये ॲलेनाइन जे आहे हे अमिनो ॲसिडमध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये जास्त डॉमिनंट असतं स्टार्व्हेशनच्या वेळेस. असं म्हटलं गेलेलं आहे की पायरुवेट जे स्केलेटल मसलमध्ये याच्यामध्ये ट्रान्सअमायनेशन होतं आणि त्याच्यापासून ॲलेनाइन बनवलं जातं आणि मग हे ॲलेनाइन जे आहे ते लिव्हरला ट्रान्सपोर्ट करतात आणि त्याचं ग्लुकोनिओजेनेसिससाठी वापर केला जातो. आणि हे सायकल जे आहे याला ग्लुकोज ॲनिलिन सायकल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इथे फिगरमध्ये दाखवलंय बघा. हे मसल, इकडे ब्लड आहे बाहेर आणि इकडे लिव्हर आहे. ओके. तर ग्लुकोज, हे ग्लुकोज मसलमध्ये आलं, मसलमध्ये ग्लायकोजनमध्ये रूपांतर झालं किंवा ग्लुकोज 6 फॉस्फेटेजमध्ये रूपांतर झालं, त्याच्यापासून पायरुवेट बनलं, नंतर ट्रान्स अमायनेशन झाल्यावरती ॲलानाइन बनलं, नंतर लॅक्टेट बनलं. हे मसलमध्ये असलेलं लॅक्टेट आणि ॲनालाइन जे आहे तर पहिल्यांदा लॅक्टेट पाहू. लॅक्टेटचं हे लॅक्टेट लिव्हरमध्ये गेलं, लिव्हरमध्ये या लॅक्टेटचं पायरुवेट बनलं, पायरुवेटपासून ग्लुकोज 6 फॉस्फेट, त्याच्यापासून ग्लायकोजन बनवून स्टोअर केलं गेलं. नाही स्टोअर केलं तर हे ग्लुकोज 6 फॉस्फेटपासून परत ग्लुकोज बनलं लिव्हरमध्ये. हे ग्लुकोज परत इकडे ब्लडमधून मसलमध्ये आलं. सो मसल टू लिव्हर आणि लिव्हर टू मसल थ्रू ब्लड हे ट्रान्सपोर्टेशन चालू असतं. ओके. आता मसलमध्ये जे ॲलेनाइन आहे त्याचा सायकल पाहू. हे ॲलेनाइन जे ते ब्लडमधून लिव्हरमध्ये आलं, हे लिव्हरमध्ये ॲनालाइन आलं, नंतर याचं ट्रान्सअमायनेशन झालं, त्याच्यापासून पायरुवेट बनलं, पायरुवेटपासून परत ग्लुकोज 6 फॉस्फेट बनलं. ग्लुकोज 6 फॉस्फेटपासून जर समजा एनर्जीची रिक्वायरमेंट नसेल तर त्याचं ग्लायकोजन बनवतात आणि ग्लायकोजन ते स्टोअर करून ठेवतात, लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवतात ग्लायकोजन. जर समजा एनर्जीची रिक्वायरमेंट असेल तर ह्या ग्लुकोज 6 फॉस्फेटेजचं परत ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं लिव्हरमध्ये. हे ग्लुकोज ब्लडमधून मसलला पुरवलं जातं. त्या ग्लुकोजने मसल्सची ऍक्टिव्हिटी जी आहे ती कॅरी केली जाते. ओके. सो अशी ही मसलकडून लिव्हरकडे, लिव्हरकडून मसलकडे ब्लडमधून ऍक्टिव्हिटी चालू असतं कोरी सायकलमध्ये आणि ग्लुकोज ॲलेनिन सायकलमध्ये. ठीक आहे. नाव ग्लुकोनिओजेनेसिसचं रेग्युलेशन कसं होतं ते पाहूया. हे जे हार्मोन आहे ग्लुकोनिओजेनेसिसचं, याच्यामध्ये ग्लुकॅगॉन नावाचं एक हार्मोन आहे आणि त्याची जी अवेलेबिलिटी असते सबस्ट्रेटमध्ये तर ती ग्लुकोनिओजेनेसिस रेग्युलेट करत असते. ओके. कशी रेग्युलेट करतं ग्लुकॅगॉन? ग्लुकोनिओजेनेसिस कसं रेग्युलेट करतं तर त्यातली पहिली स्टेप इन्फ्लुएन्स ऑफ ग्लुकॅगॉन. हे जे हार्मोन आहे हे अल्फा सेल्सपासून सिक्रेट केलं जातं. पॅन्क्रियाटिक आयलेट्समध्ये, पॅन्क्रियाज नावाची एक ग्लँड आपल्या शरीरामध्ये असते, त्याच्या आयलेट्स नावाच्या सेल्स असतात. त्या अल्फा सेल्स ज्या असतात त्या अल्फा सेल्समधून ग्लुकॅगॉन नावाचं एन्झाईम सिक्रेट होत असतं आणि ते ग्लुकॅगॉन सिक्रेट झालं की ग्लुकोनिओजेनेसिस चालू होतं, स्टिम्युलेट होतं. आणि 2 मेकॅनिझम असतात त्याच्यामध्ये स्टिम्युलेशनसाठी. पहिलं ॲक्टिव्ह फॉर्म आहे पायरुवेट कायनेजचा, याचं कन्व्हर्शन होतं इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये. ओके. याच्यामध्ये सायक्लिक AMPचा वापर होतो आणि मग ग्लुकॅगॉन तयार होतं. डिक्रीज पायरुवेट कायनेज जर असेल म्हणजे पायरुवेट कायनेज ह्या एन्झाईमची क्वांटिटी ही कमी झाली असेल तर त्याच्यामुळे काय होतं, फॉस्फोफिनॉल पायरुवेटचं कन्व्हर्शन जे आहे ते पण कमी होतं.
पायरुवेट तयार कमी होतं आणि मग हे फॉस्फोइनॉल पायरुवेट जे आहे हे डायव्हर्ट होतं आणि त्याच्यापासून ग्लुकोज बनवलं जातं. ओके, नाव हे जे ग्लुकॅगॉन आहे हे कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस करतं. कोणाचं? फ्रुक्टोज 2,6 बायफॉस्फेटचं कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस करतं ग्लुकॅगॉन. हे कंपाऊंड ॲलोस्टेरिकली फॉस्फोफ्रुक्टोकायनेजला इनहिबिट करतं आणि फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटला ॲक्टिवेट करतं आणि मग ह्या दोघांमुळे ग्लुकोनिओजेनेसिसची रिॲक्शन वाढते, इन्क्रीज होते. ओके, नाव सेकंड स्टेप, अवेलेबिलिटी ऑफ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट कोणते कोणते अवेलेबल असतात? वेगवेगळ्या सबस्ट्रेट पैकी ग्लुकोनिक अमिनो ॲसिड्स यांना ग्लुकोनिओजेनेसिस स्टिम्युलेट करण्याचा इन्फ्लुएन्स असतो. डायबेटिक मॅलेटिसमध्ये ही कंडिशन फार इम्पॉर्टंट असते. ओके, म्हणजे डायबेटीसमध्ये ज्याच्यामध्ये ती कंडिशन कोणती असते तर त्या कंडिशनमध्ये इन्सुलिन लेवल डिक्रीज झालेली असते. मग इन्सुलिन लेवल डिक्रीज झाल्यामुळे काय झालेलं असतं, ॲमिनो ॲसिड्स जे आहेत ते मसल प्रोटीन्सपासून मोबिलाइज होतात. ओके, का बरं? तर ग्लुकोनिओजेनेसिस घडवण्यासाठी. ओके, याच्यामध्ये मग ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिडचा रोल असतो ग्लुकोनिओजेनेसिस स्टिम्युलेट करण्यासाठी. नाव थर्ड स्टेट, ॲसिटिल CoA हे ग्लुकोनिओजेनेसिसला प्रमोट करतं. ओके, कसं? ज्यावेळेस आपला उपवास असतो स्टार्वेशनच्या कंडिशनमध्ये, तिथे एक्सेसिव्ह लिपोलायसिस होतं. आदिपोस टिश्यूच्या ॲसिटिल CoA मध्ये एक्सेसिव्ह लिपोलायसिस होतं आणि ते लिव्हरमध्ये जमा होतं. हे जे ॲसिटिल CoA आहे ते ॲलोस्टेरिकली पायरुवेट कार्बोक्सिलेजला ॲक्टिवेट करतो आणि त्यामुळे ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढवलं जातं. अशा पद्धतीने ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढतं. जरी उपवास असला तरी आपल्या शरीरामध्ये असलेल्या आदिपोस टिश्यूपासून एनर्जी घेऊन त्याच्यापासून ग्लुकोज बनवून ते ग्लुकोज आपल्या शरीराला पुरवलं जातं. ज्यावेळेस आपण उपवास करतो तर इथपर्यंत आपला उपवास झाला पाहिजे की आपल्या शरीरातला आदिपोस टिश्यू वापरला गेला पाहिजे. तो जर आदिपोस टिश्यू वापरला गेला तर माणूस बारीक होतो ऑटोमॅटिक. ज्याच्या शरीरामध्ये आदिपोस टिश्यू खूप जास्त आहे त्याने जर इफेक्टिव्हली चांगला उपवास केला आणि लो कॅलरी डाएट खाल्लं तर त्याच्या शरीरातला आदिपोस टिश्यू युटिलाइज होऊन मोठे मोठे चांगले जाडे लोक एकदम बारीक झालेले मी पाहिलेले आहेत. तर ते ह्या रिॲक्शनने होतं. कसं होतं? ज्यावेळेस उपवास असतो म्हणजे आपल्या शरीराला एनर्जी कमी मिळत असते, आपण कमी खात असतो किंवा लो कॅलरी डाएट आपण खात असतो. हाय कॅलरी डाएट खायचं नाही, लो कॅलरी डाएट खायचं. लो कॅलरी डाएट आपण ज्यावेळेस खात असतो तर आदिपोस टिश्यूच्या ॲसिटिल CoA मध्ये लिपोलायसिस जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतं. हे लिपोलायसिस झाल्यामुळे ते सगळं लिव्हरमध्ये ॲक्युम्युलेट होतं, जमा होतं. ओके, आणि मग ते लिव्हरमध्ये जमा झाल्यावरती त्या ॲसिटिल CoA पासून पायरुवेट कार्बोक्सिलेज ॲक्टिवेट करतं त्याला आणि तिथे लिव्हरमध्ये ग्लुकोजचं प्रोडक्शन एनहान्स होतं म्हणजे वाढतं. आणि मग ते एनहान्स झालेलं ग्लुकोज प्रोडक्शन आपल्या शरीराला ते ग्लुकोज मिळतं आणि आपल्या शरीराच्या ॲक्टिव्हिटी त्या ग्लुकोजवरती अवलंबून राहतात. म्हणून मग आदिपोस टिश्यूमध्ये एक्सेसिव्ह लिपोलायसिस केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही उपवास कराल तेव्हा. ओके, तोपर्यंत आदिपोस टिश्यू आपल्या वरतून आपण अन्न खातोय तर मग आदिपोस टिश्यू तसा राहतो. उपवासासाठी फक्त तो उपयोगाला पडतो. ठीक आहे. नाव अल्कोहोल हे ग्लुकोजेनेसिस इनहिबिट करत असतं. आता अल्कोहोलचं ह्या डिसएडव्हान्टेज आहे इथे बघा. इथेनॉल जे आहे, इथेनॉल ऑक्सिडेशन लिव्हरमध्ये त्याच्यापासून ॲसिटाल्डिहाइड तयार होतं. ओके,
अल्कोहोल डिहायड्रोजनेज नावाचा एक एन्झाईम आहे. याच्या ॲक्टिव्हिटीमुळे इथेनॉल ऑक्सिडेशन होतं लिव्हरमध्ये आणि त्या इथेनॉल ऑक्सिडेशनमुळे ॲसिटाल्डिहाइड तयार होतं. हे ॲसिटाल्डिहाइड जे आहे हे NAD+ युटिलाइज करतं. मग अशा रीतीने एक्सेस NADH जे प्रोड्यूस झालेले असतात लिव्हरमध्ये, ते एक्सेस NADH हे ग्लुकोनिओजेनेसिसला इंटरफेअर करतात. कसे इंटरफेअर करतात तर बघा, इथेनॉल प्लस NAD+ लिव्हरमध्ये आहे याच्यापासून तयार झालं ॲसिटाल्डिहाइड. या ॲसिटाल्डिहाइड प्लस NADH तयार झालं आणि H+ आयन्स लिबरेट झाले. मग पायरुवेट, ते पायरुवेट हे NADH घेतं आणि हे H+ आयन घेतं. याच्यापासून लॅक्टेट आणि NAD+ तयार होतं. मग ऑक्झॅलो ॲसिटेट प्लस हे NADH प्लस हे H+, याच्यापासून मॅनेट तयार होतं आणि NAD तयार होतं. ओके, तर ह्या वरच्या रिॲक्शनवरून आपल्याला असं दिसून येतं की पायरुवेट आणि ऑक्झॅलो ॲसिटेट हे ग्लुकोनिओजेनेसिसचे प्रिडॉमिनंट सबस्ट्रेट आहेत. हे सबस्ट्रेट अनअवेलेबल होतात. कशामुळे तर अल्कोहोलच्या विषारी प्रभावामुळे. हे पहा, पायरुवेट पण वापरलं गेलं आणि ऑक्झॅलो ॲसिटेट पण वापरलं गेलं आणि मग ते वापरल्यामुळे लॅक्टेट आणि मॅलेट तयार झाले. पण मग ह्या पायरुवेट आणि ऑक्झॅलो ॲसिटेटमुळे ग्लुकोनिओजेनेसिसची जी पद्धत आहे किंवा रिॲक्शन आहे ती थांबली, कारण पायरुवेटच नाही, ऑक्झॅलो ॲसिटेटच नाही. ओके, ह्या रिॲक्शनवरून असं दिसून येतं की पायरुवेट आणि ऑक्झॅलो ॲसिटेट जे ग्लुकोनिओजेनेसिसचे एकदम महत्त्वाचे सबस्ट्रेट आहेत, ते अल्कोहोलच्या इंटॉक्सिकेशनमुळे अनअवेलेबल होतात. आणि कशामुळे हे होतं तर NADचं ओव्हर कन्झम्पशन होऊन जातं म्हणून, आणि NADHचं एक्सेसिव्ह प्रोडक्शन होतं म्हणून. हे NAD+चं ओव्हर कन्झम्पशन कशामुळे होतं किंवा NADHचं एक्सेसिव्ह प्रोडक्शन कशामुळे होतं तर अल्कोहोलमुळे होतं. अल्कोहोलची रिॲक्शन लिव्हरमध्ये होते ही. ओके, मग अशा रीतीने अल्कोहोल कन्झम्पशन जे त्याच्यामुळे हायपोग्लायसिमियाची रिस्क वाढते. कसं काय वाढते? हायपोग्लायसेमिया म्हणजे काय तर प्लाझ्मा ग्लुकोज कमी होतो. प्लाझ्मा ग्लुकोज म्हणजे आपल्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज असतं ते कमी होतं, कारण ग्लुकोनिओजेनेसिस कमी होतं म्हणून. आणि डायबेटिक पेशंटमध्ये हे फार इम्पॉर्टंट असतं. जे इन्सुलिन ट्रीटमेंटवरती अवलंबून आहेत अशांसाठी अल्कोहोल कन्झम्पशन हे डेंजरस का बरं आहे तर ह्या गोष्टीमुळे. आलं लक्षात? अल्कोहोल कन्झम्पशन जे त्याच्यामुळे प्लाझ्मा ग्लुकोज रिड्यूस होऊन जातं आणि ग्लुकोनिओजेनेसिस रिड्यूस होऊन जातं. त्यामुळे त्यांच्या शरीराला जी ती एनर्जी मिळत नाही, जे इन्सुलिनच्या ट्रीटमेंटवरती अवलंबून असतात ते. ठीक आहे. नाव ग्लायकोजन मेटाबॉलिझम. ग्लायकोजन मेटाबॉलिझम कसं होतं